अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत दररोज नवनव्या घडामोडी आणि चर्चा समोर येत आहेत. एकत्रीकरणाबाबत चर्चा आणि बैठका झाल्याचे दावे केले जात आहेत. 22 डिसेंबरला शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी जयंत पाटलांनी एकत्रीकरणाबाबत शरद पवारांना माहिती दिली आणि तिथूनच फोन करून अजित पवारांकडे भेटीची वेळ मागण्यात आली. तर पुढच्याच दिवशी म्हणजेच 23 डिसेंबरला शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांच्या घरी भेटले. यावेळी समोरच्या राष्ट्रवादीतून केवळ अजित पवारच उपस्थित होते. त्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सविस्तर चर्चा तर झालीच, शिवाय अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतल्यास काय करायचं याचंही उत्तर दादांनी दिल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बैठकीत काय नक्की घडलं याची इनसाइड स्टोरी आपण पाहूया. 22 जानेवारीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांची सिल्वर ओकवर बैठक पार पडली. तिथूनच अजित पवारांना फोन करून भेटीसाठी वेळ मागितली. 23 तारखेला 9:55 जयंत पाटील यांच्या घरी बैठकीला सुरुवात झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 14 मोठे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. जयंत पाटलांसह सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे हे उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, अशोक पवार आणि राजेश टोपे यांचीही या बैठकीसाठी उपस्थिती होती. रात्री 10च्या दरम्यान अजित पवार जयंत पाटलांच्या बंगल्यावर पोहोचले. संशय येऊ नये म्हणून सुरक्षा रक्षकांना दूर करून सर्वजण बैठक स्थळी आले. अजित पवार आणि सर्व नेत्यांमध्ये रात्री 12:30 वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. विलीनीकरणाला आक्षेप असलेल्या नेत्यांसोबत अजितदादांनी वैयक्तिक चर्चा केली. तर ही होती त्या बैठकीची इनसाइड स्टोरी. दरम्यान एकीकडे अजित पवारांच्या मृत्यूवर घातपाताचे संशय व्यक्त केले जात असताना दुसरीकडे विलीनीकरणावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये खटके उडतानाही पाहायला मिळतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दादांची शेवटची इच्छा म्हणत विलीनीकरणासाठी आग्रह धरला जात असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणावर सूचक विधान केलं. विलीनीकरण कोणत्या पक्षाचं असा प्रश्न तटकरेंनी विचारल्यानं सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर छगन भुजबळांनी विलीनीकरणाबाबत थेट भाजपलाच विचारावं लागेल असं वक्तव्य केलं. विलीनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात, विलीनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काय खुलासा किंवा याची माहिती, कारण काल शिंदे साहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं. बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं आहे, त्यांना ते विचारलं पाहिजे. परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, NDA मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की अनेक बैठका झाल्या. ते जयंत पाटलांनी मलाही थोड्या त्या सांगितलेल्या होत्या. दादाने तर नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत त्याचं विश्लेषण केलेलं होतं. परंतु आम्हा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आणि त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना घेऊन अशी काही बैठक झाली नव्हती. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलीनीकरणाच्या चर्चेवर मौन पाळलं जात असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड मात्र चर्चा झाली होती या मुद्द्यावर ठाम आहेत. देवेंद्र फडणवीसनी शरदचंद्र पवार साहेबांचे सगळे दावे फोडले. त्यांचं म्हणणं कुठलीच चर्चा झाली नाही. चर्चा झालेली असते अजितदादा आम्हाला बोलले असते विलीनीकरण संदर्भात असं त्यांनी सवाल केला. चर्चा झाली होती हे 2000% सत्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.